अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे. चला तर मग बघूया. नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण जेव्हा स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात जातो, दत्त महाराजांच्या मठात, मंदिरात जातो, तेव्हा औदुंबर वृक्ष असतोच. तेव्हा सगळे तिथे प्रदक्षिणा मारतातच. प्रदक्षिणा मारूनच आपण महाराजांना मुजरा करायला जातो. प्रदक्षिणा का घालायच्या? उगाच का सगळेजण प्रदक्षिणा घालायला म्हणून आपण पण घालायच्या नाही. प्रदक्षिणाचे खूप जास्त फायदे आणि खूप मोठं महत्व आहे. औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतो. चित्र नक्षत्रात आपण जर प्रदक्षिणा घातल्या, संकल्पयुक्त आपण 108, 51, 41 संकल्पयुक्त जर प्रदक्षिणा घातल्या, तर अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपली पूर्ण होणार नाही. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट, जर एखाद्याला हृदयविकार असेल, हार्ट मध्ये ब्लॉकेज असतील, तर नियमित आपण औदुंबराच्या प्रदक्षिणा जर घातल्या तर त्याला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. कर्णी बाधा, बाहेरील काही बाधा असेल तर औदुंबराच्या प्रदक्षिणाचं ती पण गोष्ट आपल्या शरीराबाहेर निघते आणि आपलं मन एकदम शांत होतं. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी. जसं की मी म्हणल्यासारखं आपण 108 संकल्पयुक्त सेवा करू शकतो. 108 रोज 108 प्रदक्षिणा मारणं, 108 दिवस. आपल्याकडे माळा असेल तर एक प्रदक्षिणा घालायची, एक मणी खाली ओढायचा. अशा प्रकारे आपण 108 प्रदक्षिणा घालू शकतो. किंवा कमीत कमी 12 ते 15 मिनिटं टाइम लावून पण आपण 108 प्रदक्षिणा घालू शकतो.